जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मोठ्या संख्येने पर्यटकांना लक्ष्य करण्यात आलंय। या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय। पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगाम येथे फिरायला गेलेल्या पर्यटकांना त्यांचं नाव विचारून त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला। या हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचे प्राण गेल्याने देशभरातून संताप व्यक्त केला जातोय। दरम्यान सरकारने शांत न राहता या हल्ल्यातील हल्लेखोरांना पकडून गोळ्या घालाव्यात अशी संतप्त प्रतिक्रिया अहिल्यानगर शहरातील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। या दहशतवाद्यांचं करायचं काय? काल जो जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि धर्म विचारून त्यांना खात्मा करण्यात आला। खरं तर त्या दहशतवाद्यांना ताबडतोब पकडून त्यांना त्याच रीतीने गोळ्या घालूनच मारलं पाहिजे। लोकशाही इतकी पण अशी ढिल्ली नसावी का निरपराध नागरिकांचा बळी जावा आणि सरकारने शांत बसावं। सरकारने आक्रमकपणे पावलं उचलून त्यांना त्याच पद्धतीने गोळ्या घातल्या पाहिजे, ही अपेक्षा मी व्यक्त करतो आणि या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण। काल जो पहलगाम मध्ये हल्ला झालाय, बॅड हल्ला, त्याचा खरं तर शिवसेनेच्या वतीने निषेध करतो। खऱ्या अर्थाने ज्यावेळेस पाहिलं महाराष्ट्रातले त्यातले 7 लोक होते आणि पूर्ण देशातले 26 असे जवळजवळ 30-40च्या पुढे आकडा गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो ज्या पद्धतीने हल्ला केलाय तो अत्यंत निंदनीय आहे आणि त्याचं आता कुठलेही निषेध न करता किंवा काही न करता जशाच तसे उत्तर देणं गरजेचं आहे। खरं तर 370 कलम लागू झाल्यानंतर काश्मीर खोरं सुजलाम सुफलाम व्हायला लागलं होतं। त्याचा पोटदुखी का पाकिस्तानला उठल्यामुळं त्या ठिकाणी अतिरेकी पाठवले आणि त्या ठिकाणी ज्या घटना घडवल्यात अशा मोठ्या माझं तर म्हणणं आहे ज्या पद्धतीने पुलवामाचा हल्ला घेतला सर्जिकल स्ट्राईक करून त्या पद्धतीने यांनी इथं सर्जिकल स्ट्राईक केलं पाहिजे आणि त्या कुठल्याही कोर्ट कचेरी न करता जशाच तसे उत्तर देण्याचं गरजेचं आहे। या ठिकाणी जे काल आपले देशवासी मृत्युमुखी पडले त्यांना शहर शिवसेनेच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।